तुम्ही एकदा कधीतरी म्हणा, एवढंच म्हणा, तुम्ही आम्हाला नाही 58 लाख प्रमाणपत्र द्यायचं नका देऊ, आरक्षण द्यायचं नका देऊ, पण तुम्ही कधीतरी एवढंच म्हणा फक्त माझ्या समाजासाठी, समाजाला नाही खाऊन देत गाडी. बस उद्यापासून जर नाही आरक्षणात बंद केलं मराठ्यांना, आम्ही आमचे कष्ट करू, आम्ही झक मारू, दुसऱ्या राज्यात जाऊन हमाल्या करू, पण एकदा कबूल करा की मराठ्याचा असून नाही देते. अरे हे दुःख आहे. मी म्हणतो तुम्ही आरक्षण देऊ नका म्हणतो, आता मी एका स्टेपला आलोय, तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, आम्ही आमचं काही करू, आम्ही आमच्या सगळे मराठी भाषा घेऊ, काय अडचण नाही, आमच्या लाश येऊन जा, मग तुम्हाला ज्याला मोठं करायचं काय अडचण नाही. जे न्याय पद्धतीने चाललेले ते आपल्या समोर मांडले, त्याच्यामध्ये आपल्या काही शंका आहे त्याच्या दूर करू द्या. कन्फ्युजनच नाही हो. 2-3 दिवसात आपण तुम्हीच म्हणलात ना 58 लाख शोधल्यात आम्ही, कन्फ्युजन कसं, आम्ही खुश झालो ना 58 लाख आम्हाला मिळाले, 4 मिळाले तर आमचे 2.25 कोटी मराठा समाज आरक्षण चाललं, कल्याण केलं सरकारनं आमचं. आम्हीच म्हणतो ना शिरसाटने बावनकुळेने वाटोळं केलं, 58 लाख दिलेलं आहे, पण सरकारने कल्याणच केलं ना. मधल्या काळात आम्ही शिंदे साहेबाला मानलं, शिंदे साहेबांवर आम्ही प्रचंड नाराज आहे. त्यांनी आमच्या लेकरांचं अजिबात तळतळाट घ्यायचा नाही. शिंदे साहेबांनी आणि त्या फडणवीस साहेबांनी कुणाचं त्या बावनकुळ्याला सांगून आणि शिरसाटला सांगून जीवाचं रान केलं आमच्या लोकांनी पण त्यांच्यासाठी. आणि लोक ज्या शिंदे साहेबाला मानायला लागले, यांनी प्रमाणपत्र रद्द केले, दबाव येत कसं आहे दादा साहेबांना हा विषय पण माहित नाही. माननीय शिंदे साहेबांना मग त्यांनी चूक दुरुस्त करायला पाहिजे होती ना. ठीक आहे ना, मग आम्ही बोलतो ना, त्यांनी आम्ही चूक दुरुस्त बोललोय. करायला पाहिजे. इतकं मग कशामुळे आलायचं? दादा एक मिनिट ऐका. आता जर बावनकुळे साहेब सरळ सरळ पत्र पाठवले, शंभूराज साहेब सरळ सरळ दोनदा सांगितलं लाड भाऊन त्यांना, दोनदा की बाबा आपण असं असं पत्र दिलंय ना, ते चुकीचं काम झालंय. मला म्हणले 8 दिवसात करतो. मला विखे पाटील साहेबाचा फोन आला, ते म्हणले फोनवर बोला, तो माणूस लेखच तरी करायला. म्हणलं चूक दुरुस्त करत बोलतो, नाही केली. मला 2 दिवसांनी पुन्हा कळवलं, त्यांनी फोन लावला कलेक्टरला आणि कलेक्टरने मला पण लावला बीडच्या, की महसूल मंत्र्यांचा फोन आला होता, आमची चूक झाली, आम्ही दुरुस्त करतोय, ते अपलोड करून प्रमाणपत्र देऊन टाकतो, कारण ते फारशी भाषा कोणाला लिहिता येईना आणि वाचता पण येईना, दबावपोटी झालं होतं. हे बावनकुळे साहेबांनी मान्य केलं. ते जर उद्या नाही म्हणलं तर माझ्याजवळ पुरावा, मी ती पुरावा टाकेल. परळीच्या दोघांचा आमच्यावर दबाव आल्यामुळे माझ्याकडून जरांगे पाटील झालं, हे जर त्यांनी नाकारलं तर माझ्याजवळ पुरावा, मी ती टाकी. मी याच्या अगोदर म्हणलो होतं माझ्याजवळ पुरावा आहे, तुमचं पत्र हात लागलं. त्यांना वाटलं आमचं पत्र हात लागत असतं का, पण मी ते लाड बोललं दाखवलं होतं काही. त्यांना वाटलं कुठे लागत असलं का, मी मंत्री आहे. आणि मला कलेक्टरांचा फोन आला, अपलोड करतो. 2 दिवसांनी विखे पाटील साहेब मला फोन आला आमच्या अधिकाऱ्यांचा. ते म्हणले परत फोन आलाय आणि आम्हाला सांगितलंय आम्हाला फोन करावं लागत असते, त्या उडवायच्याचा त्या रद्दच करायचे. तातडीनं मी लाड भाऊंना सांगितलं, ते परदेशात होते. ते म्हणले असं नाही होणार, डबल कस काय होईल. म्हणलं हा बघ, मला कळायला कानावर टाकतो, आणखी वेळ हातात गेलेली नाही. आणि 1.5 महिने मी म्हणल्यालंच झालं. मग मी पत्र दाखवलं, ते रडायला लागले. त्यांच्या जे रडायची वेळ आली ना, दाखवलं त्यांना वाटलं आपलं पत्र कसं हाती लागलं. दुसरं सांगतो मी, हेच काम स्वतः घुमऱ्यांच्या पोरा सांगितलं होतं, ज्या मामाला मी मामा म्हणून बोलत, त्यांचा नाही दोष आहे, त्या पोराचा आहे, की तुम्ही माझ्या पोराचं दुखत असू ते दवाखान्यात आले. मी दवाखान्यात त्यांना सांगितलं बाबा तुम्ही चूक करू नका बरं का, खोटं असेल तर फाडून टाका, ते जाळून टाका, ते काही गरज नाही आम्हाला हे राजकारणाची करण्याची, पण तुम्ही करू नका. तुमचं परड म्हणून पडायसाठी माझे 3,500 मराठ्यांचे गरीबाचं वाटोळ होईल, नाही करणार म्हणजे. हेच मी शिरसाटला सुद्धा सांगितलं, नाही होणार म्हणजे. मला तुमच्या वाडाताडी चालल्या, हे म्हणतो माझ्याकडे, ते म्हणतो माझ्याकडे, ते चाललंय भाजपमध्ये, कुणी चाललं काँग्रेसमध्ये. तुम्ही आमच्या लेकरांचा बघा वाटोळ होईल, नाही होणार म्हणजे. पुन्हा तेच झालं आणि ते बी पत्र माहिती लागले. जात पडताळणी समितीच्या फाईलचं पत्र ते मेल करत असतात. नंतर गेल्या निर्णय त्यांनी निर्णय दिला की हे ज्योती दहीहंडीचं प्रमाणपत्र व्हॅलिड आम्ही देत आहोत. सकाळी रद्द. तुम्ही एवढा मोठा समाज कमून अंगावर घ्यायला लागला आणि त्या शिंदे साहेबांचा वाटोळ करायला लागला. त्याच्यातली एवढीशी सुद्धा कल्पना शिंदे साहेबांना नाही. आणि ही चर्चा झाल्यानंतर सामंत साहेब, मी, आम्ही दोघंही साहेबांना बोललो. साहेबांचा सगळा विषय कानावर घातलाय. त्या दोघांना ज्या काही सूचना द्यायच्या ते साहेब देतात. त्याच्यामध्ये तो विषय लोक मायावर त्या बैठकीत होते, जे लोक त्याचे व्यक्ती माहिती त्या बैठकीत होते. आपण तो विषय वेगळा बोलू. तो झालेला अर्धन्यायिक. मला काय हे बघा, मला तुम्हाला कोणालाही दुखवायचं नाही आणि मी दुखवणार नाही. त्याच्यामध्ये पण मी सत्य कधीतरी एकदा म्हणा, समजून घ्या. तुम्ही एकदा कधीतरी म्हणा, एवढंच म्हणा, तुम्ही आम्हाला नाही 58 लाख प्रमाणपत्र द्यायचं नका देऊ, आरक्षण द्यायचं नका देऊ, पण तुम्ही कधीतरी एवढंच म्हणा फक्त माझ्या समाजासाठी, समाजाला नाही खाऊन देत गाडी. बस उद्यापासून जर नाही आरक्षणात बंद केलं मराठ्यांना, आम्ही आमचे कष्ट करू, आम्ही झक मारू, दुसऱ्या राज्यात जाऊन हमाल्या करू, पण एकदा कबूल करा की मराठ्याचा असून नाही देते. अरे असं होणार नाही दादा.
आपण जे निर्णय मग घेतलेत, मग ऐका ना. बोडकेची व्हॅलिडिटी झाल्याशिवाय रद्द कसं होती? व्हॅलिडिटी म्हणतो मी आता, निर्णयावर नाही बोलत आता. दादा, मी तेच म्हणतोय की सबने अर्धन्यायिक आपण त्याच्यावर चर्चा व्यवस्था करू. आहे, म्हणजे ती क्वचित ज्युडिशरी आहे. त्यामुळे त्या ऍडिशनल कलेक्टर जरी त्याचे अध्यक्ष असले तरी त्यांना न्यायिक अधिकार आहे. त्यामुळे त्या बाबतीतली चर्चा आपण ओपन करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सरकारची बाजू समजून सांगतो, तुम्ही समजून काय घ्या. व्हायला लागले समाजात राजे? सरळ सरळ मेसेज चालला नाही. की आपली दोघा validity जणांकडे- असून आता बोडकेची व्हॅलिडिटी झाली भावाची. त्याने ऍडमिशन कुठे घेतलंय? तानाजी सावंत साहेबाच्या कॉलेजवर, ते सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि त्याच्या बहिणीचे रद्द झाले. मेले राहिले पोरं 750 पोरांनी. त्याच्यावर आपण चर्चा करू. ती पण चर्चा आपण नाही नाही, हे दुःख आहे. मी म्हणतो तुम्ही आरक्षण देऊ नका म्हणतो. आता मी एका स्टेपला आलोय. आरक्षणाचा तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, एवढं कशाला आम्ही आमचं दादा काही केलं करू, असतं? आम्ही आमच्या सगळे मराठी भाषा घेऊ, काय अडचण नाही. आमच्या लाश येऊन जा, मग तुम्हाला ज्याला मोठं करायचं त्याला काय अडचण नाही. दादा राजे, माझं दुःखच काय की तुम्ही आमच्या नोंदी सापडल्यात राहो. कॅबिनेटने मंजुरी दिली शिंदे समितीला, गठीत केली, तिला दादा- कायद्याचा दर्जा दिला, त्यांनी नोंदी शोध दिल्या राहो, आणि आमचा हा. शोध देण्यात राहो तुम्ही आम्हाला. दादा ते 4 केस पुरतच घडले ना. तुमचं बाकीचं कुठं ओबीसीचं नाही असं. 2 एकर आहे ना, हे त्यातलं 1 गुंठा घेतला तर आम्ही 2 बापाचे. पण तुमच्या शेजारी आमचं पडे घेत, तुम्ही कसं देत नाहीत आम्हाला? आमचा 7-12 चतुर्सीमध्ये आहे. कोणतं राजकारण खेळतात त्यावर तुम्ही? उलची काय मराठीच्या बाजूने बोलवणार राहो? ऐका ना दादा, या 4 केसेस सोडल्या तर आता या महिन्या 15 दिवसातल्या आहेत. असं झालेलंच नाही ना ह्याच्या आधी कधी. मी तेच वाचून तर आपण असं मुद्दाम केले आणि जे घडले की नाही, हे मुद्दा नाही. 4 कमून मुद्दा म्हणतो 4 मी. लोकांचं सांगतो. हे याय ना हो ना. म्हणून ते केलं. नाही देसाई मी तुम्हाला म्हणून एक सांगतो की हा जो मगासपासून मी आकडा वाचतोय ना, या पहिल्या 3 विभागामध्ये 1,20,324 जात प्रमाणपत्रासाठी पडताळणीसाठी अर्ज आले. त्याच्यातले 1,04,546 आपण जात पडताळणी दिली, फक्त 30 रिजेक्ट झाले हो. काही अडचणीमुळे, आणि 3,516 हे प्रलंबित आहेत. फक्त 3 विभागात. तिकडे पण बाजूची आकडेवारी आहे. पुढच्या 3 विभागामध्ये 2,96,000 अर्ज आले, 2,59,884 लोकांना दिले, 219 फक्त रिजेक्ट झाले, आणि 10,000 पेंडिंग आहेत. ते 10,000 पेंडिंग आहेत ते आपण तातडीनं त्यांना सूचना देऊ शकतो. फक्त आता चारचा जो विषय आहे ना, तो कसा तोच चारचा लाड साहेबांनी हा. आता सूचनाचं सांगतो तुम्हाला. विखे पाटील साहेब इथून गेले, सूचना दिल्या प्रमाणपत्र द्या म्हणून. परवाच्याला बीडच्या अधिकाऱ्यांचा फोन आला आम्हाला बुधवारी. ते म्हणले सरकारने विषय घेतले, सांगितलं आहे ते प्रमाणपत्र देऊ नका. त्याच्यातलं कुळ आणि नात्याला जे लिहिले ना 3 शब्द, तुम्ही कुळ, नात्यातल्या आणि रक्तातल्या नात्यातल्या 2 याच्यात अजिबात द्यायचे आणि हात लावायचा नाही. पुरे पेंडिंग पडले अख्खे बीडचे. म्हणजे हे राज्यात या सगळ्या, आता सोलापूरचे आले एवढ्या, तिथल्या 7,000 फाईल पेंडिंग आहे. का? गुन्हा दाखल केला अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर. बघा पहिल्यांदा बातमी मिळते तुम्हाला. अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला, तो फाईलीवर का द्यायना? तो म्हणतो त्यांनी 700 रुपये राहिलेले दिले नाहीत. गुन्हा दाखल केला तुमच्या अधिकाऱ्याने, उपायुक्तांनी, खालच्या त्या समितीच्या अधिकाऱ्याकडे, तो बी उपायुक्तच आहे. आणि ते काय तुमच्याच गुन्हे दाखल करायला लागत आमच्या प्रमाणपत्रासाठी? हा, कोणतरी पारदर्शक अधिकारी असेल, त्याला वाटलं असं देऊन टाका नोंदी आता. सोलापूरच्या काय हाल आहे ती? हे खरंच ना, तुमचा मला हात लावलेला पावाडा, खरंच आवाडा, ही येळच आणली मराठ्यावर. नाही खरं आहे लाडभाऊ, हे चुकीचं नाहीये. समाजाचे रक्त जे जाणीन ना, तो आयुष्यात कधीच अपेक्षा होणार नाही.